दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो आणि यंदाही देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात जल्लोषात पारंपरिक पद्धतीने आपली संस्कृती जपत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 23 डिसेंबर 1994 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने ठराव 49/214 द्वारे घेतलेल्या निर्णयानुसार हा दिवस केवळ आदिवासी समाजाच्या अस्तित्वाची नोंद घेण्यासाठी नाही तर त्यांच्या हक्कांचे रक्षण, सांस्कृतिक वारसाचे संवर्धन आणि जीवन पद्धतीच्या जपणुकीसाठी एक जागरूकतेचा मंच आहे। एकंदरीत या दिवसाचे महत्त्व समजावे, जनजागृती व्हावी या उद्देशाने यंदाही शनिवारी 9 ऑगस्ट रोजी हा दिवस मोठ्या उत्साहात पालघर जिल्ह्यात साजरा करण्यात आला। तर पालघर जिल्ह्यातील डहाणू मध्येही 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करत तारपा चौक येथे साजरा करण्यात आला। या ठिकाणी पालघर तथा गुजरात मधून आदिवासी युट्यूब कलाकारांनी आपली आदिवासी संस्कृती असलेल्या लोककलेचे सादरीकरण करत उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन करून उत्साह वाढवला। तर डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी स्वतः तारपा नृत्य करत तारपकरी यांचे मनोबल वाढवले। तसेच आदिवासी पत्रकारांना स्टेजवर बोलावून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। तर यंदा जागतिक आदिवासी दिन व रक्षाबंधन एकाच दिवशी असताना देखील हजारोच्या संख्येने आदिवासी तसेच बिगर आदिवासी लोकांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग घेतल्याचं दिसून आलं। काय म्हणाल्याबद्दल आज पालघर जिल्ह्यामध्ये जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट हा मोठ्या उत्साहाने साजरा होतो। त्याला अनुसरूनच माझ्या मतदारसंघामध्ये डहाणू मतदारसंघामध्ये डहाणू शहरात सागर नाका या ठिकाणी हा 9 ऑगस्ट आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत। या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे नेते मीरभाई शाह, समी पिरा साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते वरुण पारेख साहेब, उभाटा शिवसेनेचे पाटील संजय पाटील साहेब, आमचे गडका कलांगडे चंद्रकांत गोरखन, आमचे सर्वच कार्यकर्ते महाविकास आघाडीचे या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही असा संदेश देऊ इच्छितो की 9 ऑगस्ट हा फक्त आदिवासी बांधवांचा तर आहेच, परंतु सर्वच जात-पात सर्व धर्म विसरून आपण या ठिकाणी एकत्र यावं। आदिवासींची संस्कृती जी वेगळी संस्कृती आहे, ज्याच्यामुळे आमची आदिवासीची एक वेगळी ओळख आहे, असे पारंपरिक वाद्य आहेत, पारंपरिक नृत्य आहेत, इतर सर्व जे काही आदिवासींच्या परंपरा आहेत या ठिकाणी आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। इतर समाजातील लोकांना पण आम्ही इन्व्हाइट केले का आपण येऊन या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याचा स्वाद घ्यावा। त्याचप्रमाणे जे काही नृत्य आहेत ज्यांची ओळख आमच्या आदिवासी बांधवांपासून पण कोसो दूर चाललेली आहे, त्याला जवळ आणण्याचा आम्ही प्रयत्न या 9 ऑगस्टच्या माध्यमातून करत आहोत। तर या ठिकाणी डहाणू सागर नाका येथे आज सर्व उपस्थित आहेत। या ठिकाणी डहाणू पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सस्ते मॅडम सुद्धा उपस्थित आहेत। डहाणूवरून कल्पेश दळवीची रिपोर्ट, विकास समाचार।